दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन आला आहे आणि या असतानाच सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये पणत्या असतील, नरकासुरांच्या जी मुखवटे असतात ते विक्रीसाठी येत असतात. हे मुखवटे आणि पणत्या जे असतात दिवाळीसाठी ते इथे कुडाळ तालुक्यातील MIDC भागातले चंद्रकांत कुंभार कुटुंब बनवतात. मी त्यांच्याशी बोलतोय. काय कशा प्रकारे तुम्ही किती वर्ष ह्या पणत्या असतील, मुखवटे असतील ते बनवताय? माझे वडील साधारण 40-45 वर्ष झाली आहेत. ते पणत्या वगैरे, मडके वगैरे म्हणजे कुंभार कामाच्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत त्या बनवतात. दिवाळीसाठी पणत्या बनवतात. आणि हल्ली आता नरकासुराचे मुखवटे आम्ही तयार करतो. सध्या ते नरकासुराच्या स्पर्धा वगैरे भरवल्या जातात ना, त्यामुळे नरकासुरांच्या मुखवट्यांना डिमांड आहे इकडे. आम्ही मोठी बनवतो आणि लहान मुलांसाठी असे मनोरंजन म्हणून नरकासूर करतात. लहान लहान त्यांच्यासाठी नरकासूरचे मुखवटे बनवतो आम्ही. या सध्या तर आम्ही लोकल मार्केटमध्ये सगळं विकतो. दिवाळीच्या आधी 3-4 दिवस मार्केटमध्ये पणत्या वगैरे विकायला जातात आणि कुणाची जर मागणी असेल तशी ऑर्डर पुरे केली जाते. तर एकंदरीत पाहिलं असेल तर दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावरच आपण पाहिलं असेल सिंधुदुर्गातील कुंभार समाज जो असेल त्यांच्या या शाळांमध्ये लगबग आपल्याला पाहायला मिळते.